नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आणि मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जानेवारी महिन्याच्या ज्या महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत त्याचा डिटेलमध्ये स्पष्टीकरणासह अभ्यास करणार आहोत. चला मग या लेक्चरमध्ये आपण काय काय पाहणार आहोत या ठिकाणी बघणार आहोत. तर पहिलं असणार आहे राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय या ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्या आपण बघणार आहोत. त्यासोबतच महत्त्वाचे जे पुरस्कार देण्यात आलेले आहेत ते पाहायचं आहे. त्यानंतर ज्या महत्त्वाच्या क्रीडा घडामोडी घडलेल्या आहेत त्याही पाहायच्या आहेत. तसेच अंतरिक्ष विज्ञान व तंत्रज्ञान या संबंधित ज्या घडामोडी आहेत त्या बघायच्या आहेत. त्यासोबतच ज्या महत्त्वाच्या व्यक्तींचे निधन झालेले आहेत त्यासुद्धा आपल्याला घडामोडी बघायच्या आहेत आणि महत्त्वाच्या नियुक्त्या या सर्व घडामोडींना आपण डिटेलमध्ये या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. तर मन लावून लेक्चर शेवटपर्यंत पाहायचं आहे. येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची अशी ही माहिती असणार आहे. तसेच मित्रांनो, तुम्हाला या लेक्चरच्या मोफत PDF नोट्ससुद्धा दिले जाणार आहेत. ते पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणारच आहे. चला मग सुरुवात करूया महत्त्वाच्या अशा लेक्चरला. तर पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असेल आपल्या परीक्षेसाठी, की नुकतेच भारतातील किती व्यक्तींना पद्म पुरस्कार 2026 देण्यात आले आहेत? हा एक महत्त्वाचा असा प्रश्न आहे पुरस्कारांसंबंधित. तर ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी. एकूण 131 व्यक्ती आहेत ज्यांना 2026चे पद्म पुरस्कार देण्यात आलेले आहेत. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर पद्म पुरस्कार जे आहेत ते एकूण 131 व्यक्तींना देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये 5 व्यक्तींना पद्मविभूषण देण्यात आले आहेत. पद्मभूषण 13 व्यक्तींना आणि 113 व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार असे एकूण 131 व्यक्ती आहेत ज्यांना पद्म पुरस्कार 2026 सालाचे देण्यात आलेले आहेत. हे आकडा आपल्याला विचारलं जाऊ शकतं, ते लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच आपल्याला एक अजून मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. या 2026 मध्ये एकाही व्यक्तीला भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेला नाही. हे सुद्धा स्टार करून ठेवण्यासारखा मुद्दा आहे. त्यासोबतच जे पद्मविभूषण विजेते आहेत ते 5 व्यक्ती आहेत. त्यांचे नाव, त्यांचे क्षेत्र आणि त्यांचं राज्य कोणतं आहे हे आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जातं. ते लक्षात ठेवायचं आहे. तर पहिले आहेत धर्मेंद्र सिंग देओल, जे की मरणोत्तर यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे, जे की कला क्षेत्राशी संबंधित व्यक्तिमत्व होते, ज्यांचा संबंध महाराष्ट्र राज्याशी आहे. त्यानंतर आहेत VS अच्युतानंदन, त्यांना सुद्धा मरणोत्तर पुरस्कार देण्यात आलेला आहे सार्वजनिक सेवेसाठी, केरळ या राज्यामधील आहेत. एन राजम, जे की कला क्षेत्राशी संबंधित आहेत, उत्तर प्रदेश या राज्यामधील. KT थॉमस, सार्वजनिक सेवा, केरळ या राज्यामधील आहेत. P नारायणन, साहित्य व शिक्षण, जे की केरळ या राज्यामधीलच आहेत. हे आपल्याला 5 नावं, त्यांचे क्षेत्र आणि राज्य लक्षात ठेवायचे आहेत. कारण पद्मविभूषणवर हमखास परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारला जातो म्हणजे जातोच. त्यानंतर आपल्याला पद्मभूषण जे आहेत, कोणकोणते विजेते आहेत ते सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत. एकूण 13 व्यक्ती आहेत. तर पहिले आहेत अलका याग्निक, कला क्षेत्राशी संबंधित व्यक्ती आहेत, महाराष्ट्र राज्यामधील आहेत या. उदय कोटक हे सुद्धा महाराष्ट्र राज्यातील आहेत, व्यापार आणि उद्योग या क्षेत्राशी संबंधित. पियुष पांडे यांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आलेला आहे, कला क्षेत्राशी संबंधित आहेत महाराष्ट्रामधील. आणि जाहिरातींसाठी हे खूप प्रसिद्ध असे व्यक्तिमत्व होते पियुष पांडे, हे नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आहेत भगतसिंग कोश्यारी, सार्वजनिक सेवा, जे की उत्तराखंडचे आहेत. या अगोदर ते महाराष्ट्राचे राज्यपाल सुद्धा राहिलेले आहेत. मम्मुटी, कला क्षेत्राशी संबंधित आहेत, केरळ या राज्यामधील. शिबू सोरेन यांना मरणोत्तर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे, जे की झारखंड या राज्यातील आहेत. ते झारखंड राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यानंतर आहेत क्रीडा क्षेत्राशी संबंधित विजय अमृतराज, जे की अमेरिका या देशामधील आहेत, भारतीय वंशाचे आहेत, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आहेत डॉक्टर नोरी दत्ता ट्रेयुडू, वैद्यकशास्त्र, अमेरिकेचे आहेत. SK मैलांदन, सार्वजनिक सेवा, तामिळनाडू. शतावधानी आर गणेश, जे की कला क्षेत्राशी संबंधित आहेत, कर्नाटक या राज्याशी त्यांचा संबंध आहे. VK मल्होत्रा यांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आलेला आहे, जे की दिल्ली या राज्याशी संबंधित आहेत, सार्वजनिक सेवा या क्षेत्रामधील त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. वेल्लापल्ली नटेशन, सार्वजनिक सेवा, केरळ या राज्याशी संबंधित आहेत. कलिपत्ती रामास्वामी पलानीस्वामी, वैद्यकशास्त्र, तामिळनाडू या राज्याशी संबंधित व्यक्तिमत्व आहे. त्यानंतर मित्रांनो, अजून आपल्याला महाराष्ट्र राज्यातील एकूण जे 11 पद्मश्री विजेते आहेत त्यांचं नाव लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण महाराष्ट्रामधील विजेते कोणते आहेत ते आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. तर पहिला आहे रोहित शर्मा, जो की क्रिकेटर आहे. R माधवन, कला क्षेत्र. सतीश शाह यांना मरणोत्तर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे, हे एक अभिनेता होते. रघुवीर खेडकर, कला क्षेत्राशी संबंधित, जे की तमाशा आणि लोककलेसाठी प्रसिद्ध आहेत. भिकल्या धिंडा,
कलाशी संबंधित आहेत. प्रसिद्ध तारपा वादक म्हणून त्यांना ओळखलं जातं. डॉक्टर आर्मिडा फर्नांडिस वैद्यकशास्त्र, अशोक खाडे व्यापार व उद्योग, सत्यनारायणन नुवाल जे की व्यापार व उद्योग क्षेत्राशी संबंधित व्यक्ती आहेत. त्यानंतर आहेत श्रीरंग देवबा लाड कृषी क्षेत्र, जुझेर वासी विज्ञान व अभियांत्रिकी, जनार्दन बोथे समाजकार्य. हे नावं आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. स्टार करून ठेवायचं आहे. ही महत्त्वाची नावं आहेत आपल्या महाराष्ट्रामधील असल्यामुळे. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला अजून एक मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. क्रीडा क्षेत्रामधील एकूण 8 व्यक्ती आहेत ज्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेले आहेत. तर त्यापैकी काही महत्त्वाचे नावं बघा. हरमनप्रीत कौर जी की महिला क्रिकेटर आहे, सविता पुनिया, त्यानंतर आहे प्रवीण कुमार, बलदेव सिंग. हे नावं आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यासोबतच नागरी पुरस्कारांचा या ठिकाणी उल्लेख आलेला आहे, तर त्याविषयी लक्षात ठेवा. सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे भारतरत्न. याची सुरुवात झालेली आहे 1954 साली आणि हे जे काही पुरस्कार दिले जातात त्या पुरस्कार विजेत्यांना कोणतीही रोख रक्कम दिली जात नाही. हा एक महत्त्वाचा मुद्दा स्टार करून ठेवायचा आहे. आतापर्यंत एकूण 53 व्यक्ती आहेत ज्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे. हे सुद्धा आपण आकडा लक्षात ठेवायचा आहे. तसेच अजून 2 महत्त्वाचे मुद्दे याविषयी लक्षात ठेवा. भारतरत्न मिळणारे सर्वात वयस्कर व्यक्ती आहेत महर्षी कर्वे, ज्यांना 100व्या वर्षी हा पुरस्कार देण्यात आलेला होता. भारतरत्न मिळणारे सर्वात तरुण कोण आहेत असा जरी प्रश्न विचारला, ते सुद्धा आपल्या महाराष्ट्रामधीलच आहेत सचिन तेंडुलकर, ज्यांना 40व्या वर्षी हा पुरस्कार देण्यात आलेला होता. ही दोन्ही नावं आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. त्यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न असेल संमेलनाविषयी. तर प्रश्न असेल की नुकतेच 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे पार पडले? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, सातारा या ठिकाणी नुकतंच 99व्या क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलेलं आहे. हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण संमेलनावर आपल्या परीक्षेमध्ये हमखास प्रश्न हा विचारला जातो. तर 99वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतं, जे की सातारा या ठिकाणी झालेलं आहे. कालावधी होतं 1 ते 4 जानेवारी. संमेलन अध्यक्ष होते विश्वास पाटील, स्वागत अध्यक्ष होते शिवेंद्रराजे भोसले. याचं उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेला आहे. आणि याविषयी एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. तब्बल 32 वर्षानंतर अशा प्रकारे संमेलन सातारा या ठिकाणी परत एकदा पार पडलेलं आहे. या अगोदर 1993 साली 66व्या क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन त्या ठिकाणी झालेलं होतं. हे आपण मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. आणि हे जे काही संमेलन स्थळ होतं मित्रांनो, तर त्याला नाव देण्यात आलेलं होतं स्वराज्य विस्तारक छत्रपती थोरले शाहू महाराज साहित्य नगरी. हे सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं की त्या संमेलन स्थळाला कोणाचे नाव देण्यात आलेलं होतं. हे नाव लक्षात ठेवायचं आहे. आणि यानंतरचं 100व्या क्रमांकाचं जे काही साहित्य संमेलन होणार आहे ते कुठे होणार आहे, तर हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ते पुण्यात होणार असल्याची नुकतंच घोषणाही करण्यात आलेली आहे. त्यासोबतच पुण्याविषयी अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे. याच पुण्यामध्ये पहिलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुद्धा झालेलं होतं 1878 साली आणि त्याचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती रानडे. हे मुद्दा आपण लक्षात घ्यायचा आहे. त्यासोबतच मागील झालेले संमेलन आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. 96व्या क्रमांकाचं संमेलन वर्धा या ठिकाणी झालेलं होतं. त्याच्या अध्यक्ष होते न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर. 97व्या क्रमांकाचं संमेलन झालं होतं अमळनेर या ठिकाणी. त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर रवींद्र शोभने. 98व्या क्रमांकाचं नुकतंच 2025 मध्ये संमेलन पार पडलेलं आहे नवी दिल्ली या ठिकाणी. त्याच्या अध्यक्षा होत्या डॉक्टर तारा भवाळकर. ही महत्त्वाची मुद्दे आपल्याला या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाविषयी लक्षात घेणं गरजेचं आहे, कारण वारंवार यावर प्रश्न हे आपल्या परीक्षांमध्ये विचारले जात असतात. त्यानंतरचा प्रश्न असेल, हा सुद्धा एक महत्त्वाचा असा प्रश्न आहे निधन वार्ता संबंधित, कारण अतिशय महत्त्वपूर्ण असे व्यक्तिमत्व होते महाराष्ट्र राज्याचे अजित पवार. त्यांचं निधन झालेलं आहे. तर प्रश्न असेल की नुकतेच अजित पवार यांचे निधन झाले, ते कोणत्या खात्याचे मंत्री होते? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, अर्थ व नियोजन मंत्री होते मित्रांनो, नुकतंच हे अपघाती निधन होण्यापूर्वी. तर त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर नुकतंच 28 जानेवारीला बारामती या ठिकाणी विमान अपघातामध्ये आपल्या अजितदादा यांचं निधन झालेलं आहे आणि महाराष्ट्रासाठी अत्यंत दुःखद आणि शोकाकुल अशी ही बातमी होती मित्रांनो. म्हणून या व्यक्तीविषयी आपल्याला थोडं अधिकची माहिती घेणं या ठिकाणी अनिवार्य आहे. त्यांचं पूर्ण नाव होतं अजित अनंतराव पवार. त्यांचा जन्म झाला होता 22 जुलै 1959 साली देवळाली प्रवरा, जे की अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे.
मूळ गाव आहे त्यांचं सध्या जिथं ते राहत होते, बारामती जिल्ह्यातील काटेवाडी हे गाव आणि यांचं शिक्षण बी.कॉम पर्यंत झालेलं आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे यांच्याविषयीची माहिती. त्यासोबतच यांचा राजकीय प्रवास आणि आत्तापर्यंत त्यांनी कोणकोणते महत्त्वाची पदं भूषवलेली आहेत, हे हमखास येणाऱ्या परीक्षांमध्ये आपल्याला विचारलं जाणार आहे. म्हणून डिटेलमध्ये माहिती आपल्याला अजितदादांविषयी माहिती असायला पाहिजे. त्यांनी सुरुवात केली होती 1991ला पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून. त्याच वर्षी त्यांनी 1991ला बारामती लोकसभेमधून पहिल्यांदा ते खासदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर सलग 8 वेळा बारामती विधानसभा मतदारसंघामधून ते सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेले आहेत मित्रांनो. म्हणजे तब्बल एक व्यक्ती 8 वेळा एखाद्या मतदारसंघामधून आमदार म्हणून निवडून येणं म्हणजे काही साधी गोष्ट नाही. एवढं हे महत्त्वाचं आणि एवढं दिग्गज असे हे नेते होते. त्यांचं अशा प्रकारे अकाली निधन झालेलं आहे, ज्यामुळे महाराष्ट्राला खूप मोठं नुकसान हे झालेलं आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जर बघितलं तर सर्वाधिक वेळा ते 6 वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सुद्धा राहिलेले आहेत आणि हा आत्तापर्यंतचा त्यांचा महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री राहण्याचा विक्रम सुद्धा आहे. हे स्टार करून आपल्याला मुद्दा ठेवायचा आहे. तसेच ते 2022-23 वर्षामध्ये विरोधी पक्षामध्ये असताना महाराष्ट्राचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते सुद्धा राहिलेले आहेत. त्यासोबतच अजून काही महत्त्वाचे त्यांनी जे काही मंत्रालय ज्यामध्ये त्यांनी काम केलेले आहे मंत्री म्हणून, ते सुद्धा आपण लक्षात ठेवायचे आहेत. कारण यावर आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारला जाणार आहे. तर त्यांनी भूषवलेली मंत्रिपदं कोणती आहेत, हे हमखास आपल्याला विचारलं जाणार आहे. ते लक्षात ठेवायचं आहे. अर्थ व नियोजन मंत्री, त्यानंतर जलसंपदा, ऊर्जा व ग्रामीण विकास, सार्वजनिक बांधकाम असे महत्त्वाचे खाते त्यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये भूषवलेले आहेत. तसेच त्यांच्या नावावर अजून एक विक्रम आहे. आतापर्यंत त्यांनी 11 वेळा महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सुद्धा सादर केलेला आहे. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि 2023 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जे आहे त्याच्यामध्ये फूट पडली. त्यानंतर जे काही अधिकृत राष्ट्रवादी पक्ष आहे आणि जे चिन्ह आहे घड्याळ, ते अजितदादा यांना मिळालेलं होतं. हे सुद्धा आपण लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. हा सुद्धा एक महत्त्वाचा राष्ट्रीय घडामोडींसंबंधित प्रश्न आहे. तर भारताची पहिल्या बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा कोणत्या वर्षी सुरू केला जाणार आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहे. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, 2027 साली भारताची जे काही पहिली बुलेट ट्रेन आहे त्याचा पहिला टप्पा सुरू करण्याची घोषणा ही नुकतंच करण्यात आलेली आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर मार्ग असणार आहे, मुख्य मार्ग आहे मुंबई ते अहमदाबाद आणि घोषणा नुकतंच ट्रेनचा जे काही पहिला टप्पा आहे मित्रांनो, ते 15 ऑगस्ट 2027ला सुरू होईल, असं रेल्वे मंत्री जे आहेत भारताचे अश्विनी वैष्णव यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. आणि हा जो पहिला टप्पा असणार आहे तो सुरत ते बिलीमोरा जे गुजरात राज्यामध्ये आहे त्या ठिकाणी सुरू होणार आहे. आणि अंतिम टप्पा जो आहे ते 2029 पर्यंत पूर्णपणे चालू होणार आहे, जे की मुंबई ते अहमदाबाद दरम्यान असणार आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि हे जे काही बुलेट ट्रेन प्रकल्प आहे ते मुख्य मार्ग आहे मुंबई ते अहमदाबाद. एकूण अंतर आहे 508 किलोमीटर. यामध्ये एकूण 12 स्टेशन लागणार आहेत, ज्यामध्ये मुंबई आहे, ठाणे आहे, विरार, बोईसर, वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती हे आपल्याला स्टेशन्स लक्षात घ्यायचे आहेत. आणि ही जी काही बुलेट ट्रेन आहे मित्रांनो, यामुळे फायदा काय होणार आहे? सध्या जर आपण बघितलं तर मुंबई ते अहमदाबाद प्रवास करण्यासाठी 7 तास वेळ लागतो. या बुलेट ट्रेनमुळे ते वेळ कमी होऊन फक्त 2 तासांमध्ये पूर्ण करणं आपल्याला शक्य होणार आहे. तर हा एक महत्त्वाचा फायदा आपल्याला यामुळे होणार आहे. आणि हे जे काही बुलेट ट्रेन आहे ते जपान या देशाच्या सहकार्याने भारतामध्ये पूर्ण केली जात आहे किंवा हा प्रकल्प आपण पूर्ण करत आहोत, जे की 2029 साली पूर्णपणे आपल्याला वापरता येणार आहे किंवा ते पूर्ण होणार आहे. हे आपण याविषयी लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की नुकत्याच भारतातील पहिला पेपरलेस जिल्हा न्यायालय कोणत्या राज्यात बनला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, केरळ. भारताचा पहिला पेपरलेस जिल्हा न्यायालय बनलेला आहे. त्याविषयी महत्त्वाचे मुद्दे बघा. तर केरळ राज्यामधील जे काही कल्पेट्टा जिल्हा न्यायालय आहे ते भारतातलं पहिला पेपरलेस जिल्हा न्यायालय बनलेलं आहे मित्रांनो. जिल्हा न्यायालयाची या ठिकाणी गोष्ट आलेली आहे, ते आपण लक्षात ठेवायचं आहे. जर उच्च न्यायालय पहिला कोणतं आहे जे की पेपरलेस आहे असं विचारलं तर ते आहे केरळ उच्च न्यायालय. आणि जर फक्त पेपरलेस जिल्हा न्यायालय विचारलं तर नाव लक्षात ठेवायचं आहे, ते पण केरळ या राज्यामधीलच आहे, पण तो कल्पेट्टा जिल्हा न्यायालय आहे. हे आपण दोन्हीमधला डिफरन्स लक्षात घ्यायचा आहे. आणि हे जे काही पहिला पेपरलेस जिल्हा न्यायालय आहे त्याचं नुकतंच उद्घाटन 6 जानेवारीला
भारताचे जे सरन्यायाधीश आहेत सूर्यकांत शर्मा यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. आणि या न्यायालयामध्ये आपण जर बघितलं तर सर्व कामकाज जे असणार आहे ते पूर्णपणे डिजिटल स्वरूपामध्ये चालणार आहे. त्या ठिकाणी कोणताही पेपर वापरलं जाणार नाही. यामध्ये न्यायाधीश आणि जे वकील असणार आहेत त्यांच्या मदतीसाठी AI अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा वापर केला जाणार आहे. हे महत्त्वाचे मुद्दे आपण याविषयी लक्षात ठेवायचे आहेत. तसंच अजून एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, तर नागालँड विधानसभा जी आहे ती भारताची पहिली पेपरलेस विधानसभा बनलेली आहे. हे महत्त्वाचे मुद्दे याविषयी आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, भारताच्या प्रजासत्ताक दिन 2026च्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोण होते? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्या प्रजासत्ताक दिनासंबंधित. ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी अर्थात ए आणि पी याचं उत्तर असणार आहे. उर्सुला व्हॅन डेर लेयन आणि अँटोनियो कोस्टा जे आहेत हे दोन व्यक्ती या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून भारतामध्ये आलेले होते. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर भारताने युरोपियन युनियनचे जे दोन प्रमुख नेते आहेत त्यांना मुख्य पाहुणे म्हणून आपल्या देशामध्ये जे प्रजासत्ताक दिन पार पडलेला आहे त्यांना त्यामध्ये आमंत्रित केलेलं आहे किंवा केलं होतं. तर ते दोन नावं कोणते आहेत? उर्सुला वॉन डेर लेयर जे की अध्यक्ष आहेत युरोपियन युनियन कमिशनच्या, अँटोनियो कोस्टा अध्यक्ष आहेत युरोपियन काउन्सिलचे. हे दोन व्यक्ती आणि ते कशाचे अध्यक्ष आहेत ते लक्षात ठेवायचं आहे. आणि भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं घडलेलं आहे की अशा प्रकारे युरोपियन युनियनच्या अशा सर्वोच्च नेत्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आपण भारतामध्ये प्रजासत्ताक दिनाच्या वेळी बोलवलेलं आहे. या अगोदर 2025चे प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण होते असं जर विचारलं तर त्यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे. प्रबोवो सुबियांतो जे की इंडोनेशिया या देशाचे राष्ट्रपती होते. हे महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे क्वालिटी व्हिडिओज तुम्हाला तुमच्या फीडमध्ये दिसणार आहेत. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग पुढचा प्रश्न आपण पाहूयात. तर नुकतेच कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार देण्यात आला आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी वैभव सूर्यवंशी. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर हे जे काही प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार आहेत 2025 सालासाठीचे त्याचं नुकतंच वितरण झालेलं आहे. याचं आयोजन नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. आणि हे जे काही पुरस्कार आहेत ते भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात आलेले आहेत. एकूण देशभरामधील जे 20 असामान्य काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी ज्यांनी कामं केलेली आहेत अशा मुलांना या पुरस्कारासाठी त्यांची निवडही करण्यात आलेली होती. पुरस्काराचं स्वरूप काय आहे? 1,00,000 रुपये रोख रक्कम दिली जाते, पदक आणि प्रमाणपत्र. आणि प्रमुख विजेते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. वैभव सूर्यवंशी जो की क्रिकेटपटू आहे, वय आहे अवघं 14 वर्ष, जो की भारताचा एक प्रमुख असा क्रिकेटर आहे. त्यासोबतच महाराष्ट्रामधील एक मुलगा आहे, त्याचं सुद्धा नाव लक्षात ठेवायचं आहे. अर्णव महर्षी जो की छत्रपती संभाजीनगरचा आहे, वय आहे 17 वर्ष. त्याने काय केलेलं आहे तर विज्ञान आणि तंत्रज्ञान जे क्षेत्र आहे त्यामध्ये त्याने एक इनोव्हेशन केलेलं आहे. ते इनोव्हेशन अशा संबंधित आहे की जे काही पॅरालिसिस अर्थात अर्धांगवायू असलेले जे रुग्ण असतात त्यांना AI आधारित एक विशेष असं पुनर्वसन उपकरण त्याने तयार केलेलं आहे, ज्याद्वारे त्यांचं जीवन हे थोडंसं सोयीस्कर होणार आहे. अशा प्रकारचा हा अर्णव महर्षी आणि त्याचं जे काही इनोव्हेशन आहे ते आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की नुकतेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए विवेक भीमनवार. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. MPSC अर्थात महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, ज्याला आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणतो, त्याचे नवीन अध्यक्ष बनले आहेत विवेक भीमनवार. या अगोदरचे अध्यक्ष कोण होते तर रजनीश सेठ होते. आता नवीन बनले आहेत विवेक भीमनवार. हे आपल्याला नाव लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच MPSC विषयी लक्षात ठेवा. कलम आहे त्याविषयी राज्यघटनेमध्ये 315. कार्यकाळ काय असतं? 6 वर्ष किंवा वयाची 62 वर्ष पूर्ण होईपर्यंत हे जे अध्यक्ष किंवा सदस्य आहेत त्या पदावर राहू शकतात. आणि यांचं कार्य काय असतं? या MPSC द्वारे राज्य शासनाच्या जे काही विविध विभाग असतात किंवा डिपार्टमेंट असतात त्यामध्ये जे रिक्त पदं असतात ते भरती करण्याचं, त्यासाठी परीक्षा घेण्याचं मुख्य कार्य हे या MPSC कडून केलं जात असतं. हे आपल्याला याविषयी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल, नुकतेच अग्निवीर योजनेद्वारे सेवा पूर्ण झालेल्या जवानांसाठी शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे? ही एक महत्त्वाची समिती आहे आपल्या महाराष्ट्रामधील. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल
ऑप्शन नंबर सी दीपक ठोंगे यांच्या अध्यक्षतेखाली जे काही अग्निवीर आहेत त्यांच्यासाठी ही समिती आपण नेमलेली आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर महाराष्ट्र शासनाने जे 4 वर्षाची सेवा पूर्ण करणारे अग्निवीर जवान असणार आहेत, त्यांच्यासाठी त्यांना परत एकदा शासकीय आणि निमशासकीय तसेच खाजगी क्षेत्रामध्ये नोकऱ्यांमध्ये सामावून घेण्यासाठी समिती स्थापन केलेली आहे. त्या समितीचे अध्यक्ष आहेत कर्नल दीपक ठोंगे. यामध्ये सदस्य असणार आहेत निवृत्त लष्करी अधिकारी आणि सैनिक कल्याण विभागातील तज्ज्ञ. याद्वारे काय असणार आहे, जी काही अग्निपथ योजना आहे मित्रांनो, जे की भारताचं जे लष्कर आहे, त्या लष्करामध्ये जे तरुण 4 वर्षांसाठी भरती होत असतात आणि त्यांचं ते 4 वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर जे काही 75% अग्निवीर बाहेर येत असतात, त्यांना परत एकदा शासकीय आणि निमशासकीय इतर नोकऱ्यांमध्ये कशाप्रकारे सामावून घेण्यात येईल, याविषयी ही समिती नेमण्यात आलेली आहे. ती समिती सरकारला शिफारसी करणार आहे, की नेमकं याविषयी काय करता येणार आहे. तर हे नाव आपल्याला या समितीविषयी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, 2026 ची ब्रिक्स परिषद कोणत्या देशामध्ये होणार आहे? हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे परिषदांसंबंधित. ब्रिक्सवर हमखास प्रत्येक परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारला जात असतो आणि यावर्षी ब्रिक्स परिषद आपल्या भारतामध्ये होत असल्यामुळे आपल्याला यावर हमखास प्रश्न हा विचारला जाणार आहे. ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, भारत देशामध्ये ही 2026 ची ब्रिक्स परिषद होत आहे. याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर ब्रिक्स 2026 ची ही 18व्या क्रमांकाची आवृत्ती भारतामध्ये होणार आहे आणि याची नुकतंच परराष्ट्र मंत्री जे आहेत भारताचे डॉक्टर एस जयशंकर यांनी घोषणा केलेली आहे किंवा त्याचं अधिकृत जे लोगो आहे, जे वेबसाईट आहे, त्याचं अनावरण केलेलं आहे. तर लोगो आहे कमळ असणार आहे, जे की भारताचं राष्ट्रीय फूल आहे आणि हे जे काही कमळ आहे मित्रांनो, त्या कमळाच्या पाकळ्यांमध्ये ब्रिक्सचे जे सदस्य देश आहेत त्यांच्या देशांचे जे काही झेंड्यांचे रंग आहेत ते त्यामध्ये देण्यात आलेले आहेत आणि यासाठीचा जे संकेतस्थळ आहे, जे वेबसाईट आहे, त्याचं नाव आहे ब्रिक्स इंडिया. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच या 2026 ची थीम काय असणार आहे, थीम सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वत विकासासाठी उभारणी अशी ही 2026 ची थीम असणार आहे. त्यासोबतच ब्रिक्सचा मुद्दा आलेला आहे, तर लक्षात ठेवायचं आहे. याची स्थापना 2009 साली करण्यात आलेली होती. सध्या जर आपण बघितलं तर यामध्ये एकूण 11 सदस्य देश आहेत आणि 2025 ची मागची जी ब्रिक्स परिषद आहे ती ब्राझील या देशामध्ये झालेली आहे. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, 28वी राष्ट्रकुल सभापती आणि पीठासीन अधिकारी परिषद 2026 कोठे पार पडली? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, नवी दिल्ली या ठिकाणी. याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर कालावधी होता या पीठासीन अधिकारी परिषदेचा 14 ते 18 जानेवारी. ठिकाण होतं संविधान सदन, ज्याला आपण जुनी संसद होती त्या ठिकाणी हे जे काही परिषद आहे ती पार पडलेली आहे. याचं उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. याचं अध्यक्षस्थान भूषवलेलं आहे भारताचे लोकसभेचे जे अध्यक्ष आहेत ओम बिर्ला यांनी. यामध्ये एकूण 42 राष्ट्रकुल देशांमधील जे 61 सभापती आणि जे पीठासीन अधिकारी आहेत त्यांनी सहभाग हा नोंदवलेला आहे, जे की यामध्ये आलेले होते. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. यामधील चर्चेचे मुख्य विषय कोणते होते, तर संसदीय कामकाजामध्ये AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर असेल. दुसरा होता सोशल मीडियाचा प्रभाव. तिसरा होता नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी नाविन्यपूर्ण धोरणे आणि संसद सदस्य आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा व आरोग्य यासारख्या मुख्य विषयांवर यामध्ये चर्चाही झालेली आहे. तसेच आपल्याला राष्ट्रकुल जे संघटना आहे त्याविषयी सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. त्यालाच आपण कॉमनवेल्थ ऑफ नेशन सुद्धा म्हणतो, जी पूर्वी ब्रिटिश साम्राज्याचा भाग होती अशा आणि ज्यामधून नंतर ती देश त्यांच्या अधिपत्याखालून स्वतंत्र झालेले आहेत अशा देशांची संघटना आहे मित्रांनो, ज्याला आपण राष्ट्रकुल म्हणतो. याची स्थापना 1949 साली झालेली आहे. याचं मुख्यालय लंडन या ठिकाणी आहे आणि सध्या यामध्ये एकूण 56 सदस्य देश आहेत. हे आपल्याला महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतरचा प्रश्न असेल, की नुकतेच भारताने 2026 मध्ये इराणमधून भारतीयांना परत आणण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू केले? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, ऑपरेशन स्वदेश. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर हे ऑपरेशन स्वदेश भारत सरकारने जानेवारी 2026 मध्ये इराणमध्ये जी काही बिघडलेली परिस्थिती होती, जी काही युद्धजन्य परिस्थिती त्या ठिकाणी उद्भवलेली होती. कारण अमेरिका आणि इराणमध्ये खूप सारी
परिस्थिती चिघळलेली होती आणि अशामध्ये जे भारतीय नागरिक किंवा विद्यार्थी त्या देशामध्ये अडकलेले होते, त्यांना परत मायदेशामध्ये आणण्यासाठी भारताने हे ऑपरेशन स्वदेश राबवलेलं होतं. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि याद्वारे जवळपास 10,000 पेक्षा सुद्धा जास्त नागरिक असतील किंवा विद्यार्थी असतील, त्यांना आपल्या देशामध्ये सुरक्षित परत एकदा आपण आणलेलं आहे. हे महत्त्वाचं ऑपरेशन लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच आपल्याला काही महत्त्वाचे ऑपरेशन्स लक्षात ठेवायचे आहेत, जे वारंवार आपल्या परीक्षांमध्ये विचारले जातात. ऑपरेशन गंगा युक्रेनमध्ये जे अडकलेले भारतीय होते, त्यांना परत आणण्यासाठी भारताने हे ऑपरेशन राबवलेलं होतं. ऑपरेशन देवी शक्ती अफगाणिस्तानमध्ये भारतीय जे अडकलेले होते, त्यांना आणण्यासाठी भारताने हे ऑपरेशन 2022 साली राबवलेलं होतं. ऑपरेशन कावेरी युद्धग्रस्त सुदानमधील भारतीयांना परत आणण्यासाठी हे ऑपरेशन राबवण्यात आलेलं होतं. ऑपरेशन अजय इस्रायलमधून भारतीयांना सुखरूप परत आणण्यासाठीचं हे ऑपरेशन होतं. ऑपरेशन सागरबंधू दितवाह नावाचं जे चक्रीवादळ आहे, जे श्रीलंका या देशात आलेलं होतं, त्यामध्ये जे काही उद्ध्वस्त झालेलं जे श्रीलंका आहे, त्याला मदत करण्यासाठी हे ऑपरेशन आपण त्या ठिकाणी राबवलेलं होतं. ऑपरेशन सिंधू इराण आणि इस्रायलमध्ये जे काही संघर्षपूर्ण स्थिती निर्माण झाली होती, त्यामधून भारतीयांना परत आणण्यासाठी हे ऑपरेशन होतं. ऑपरेशन ब्रह्मा 2025च्या म्यानमार भूकंपानंतर भारत सरकारद्वारे चालवण्यात आलेलं हे आपत्ती निवारण आणि बचाव मोहीम होतं. हे आपण याविषयी महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी कव्हर केले आहेत, ते लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतरचा प्रश्न असेल, 2026 सालासाठी सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, लेफ्टनंट कर्नल सीता शेळके. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर नुकतेच सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026 घोषित झालेले आहेत किंवा जाहीर झालेले आहेत आणि प्रमुख विजेते ठरलेले आहेत. संस्थात्मक श्रेणीमध्ये जर बघितलं, सिक्कीम राज्याने हे पुरस्कार पटकावलेला आहे. त्याचं कार्य काय आहे, तर ग्रामपंचायत स्तरावर आपदा मित्र तैनात करून त्यांनी जी यंत्रणा आहे त्या ठिकाणची मजबूत केलेली आहे. तर हा पुरस्कार राज्याच्या श्रेणीमध्ये सिक्कीमला मिळालेला आहे आणि वैयक्तिक श्रेणीमध्ये आपल्या महाराष्ट्रातील लेफ्टनंट कर्नल सीता शेळके यांना दिलेला आहे. म्हणून हे विशेष बाब आहे, आपल्यासाठी लक्षात ठेवायचं आहे. यांनी विशेष कार्य काय केलेलं आहे, तर केरळमध्ये जे काही 2024 मध्ये भूस्खलन जे झालेलं होतं वायनाड या ठिकाणी, त्यामध्ये त्याने शौर्यपूर्ण बचाव कार्य करून दाखवलेलं होतं. म्हणून त्यांच्या या पुरस्काराने सन्मान करण्यात आलेला आहे. पुरस्काराचं स्वरूप जर आपण बघितलं, तर संस्थात्मक श्रेणीसाठी 51 लाख रुपये आणि मानपत्र हे दिलं जातं आणि वैयक्तिक व्यक्तींसाठी जर बघितलं 5 लाख रुपये आणि मानपत्र हे दिलं जातं. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तसेच हे जे लेफ्टनंट कर्नल सीता शेळके आहेत, त्यांच्याविषयी काही मुद्दे बघा. त्या मूळच्या महाराष्ट्र राज्यातील अहिल्यानगर या ठिकाणच्या आहेत. त्यांनी केरळमध्ये या अगोदर चुरालमाला या ठिकाणी अवघ्या काही तासांमध्ये मित्रांनो 190 फूट लांबीचा पोलादी पूल उभारून दाखवलेला होता. यासाठी सुद्धा त्या खूप चर्चेमध्ये, बातम्यांमध्ये झळकलेल्या होत्या. त्यांनी या अगोदर 2300 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण सुद्धा दिलेलं आहे. हे महत्त्वाचे असे व्यक्तिमत्व आहेत कर्नल सीता शेळके. आपल्याला नाव लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, की नुकतेच बजाज पुणे ग्रँड टूर 2026चा विजेता कोण ठरला? याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, ल्यूक मुडगवे असं त्या विजेत्याचं नाव आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर बजाज पुणे ग्रँड टूर 2026चं आयोजन पुण्यामध्ये करण्यात आलेलं होतं आणि ही भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय स्तरावरील मित्रांनो सायकलिंग स्पर्धा होती, जी भारतामध्ये पुण्यात आयोजित करण्यात आलेली होती. म्हणून आपल्यासाठी हे महत्त्वाचं आहे. एकूण अंतर जर बघितलं 437 किलोमीटरचं हे ट्रॅक होतं, जे की एकूण 4 टप्प्यांमध्ये पूर्ण करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये एकूण 35 देशांमधून 171 इंटरनॅशनल दर्जाचे सायकलपटू यामध्ये सहभागी झालेले होते. यामध्ये प्रमुख विजेते जर बघितलं, तर विजेता खेळाडू ठरलेला आहे न्यूझीलंड या देशाचा ल्यूक मुडगवे आणि विजेता संघ जर बघितला ली निंग स्टार. हे दोन्ही आपल्याला मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. आणि भारताविषयी जर बघितलं, हर्षवीर सिंग शेखॉन हे जे आहे, तो भारताचा सर्वात वेगवान सायकलपटू या स्पर्धेमधला ठरलेला आहे. हे नाव आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, हर्षवीर सिंग शेखॉन. ते आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, की नुकतेच शरदचंद्र पवार कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्राचे उद्घाटन कुठे करण्यात आले? ऑप्शन्स या ठिकाणी दिले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, बारामती या ठिकाणी. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर हे जे काही AI एक्सलन्स सेंटर आहे, त्याचं नाव आहे
शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे बारामती या ठिकाणी जे विद्या प्रतिष्ठान आहे त्याच्या संस्थेमध्ये उभारण्यात आलेलं आहे. याचं उद्घाटन उद्योगपती गौतम अदानी यांच्या हस्ते करण्यात आलेलं होतं. याचा उद्देश काय आहे तर कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI मध्ये जी काही संशोधन असेल, शिक्षण कौशल्य असेल, याचा विकास इनोव्हेशन ग्रामीण भागापर्यंत पोहोचवणे या मुख्य उद्देशाने याची स्थापना बारामतीमधील त्या विद्या प्रतिष्ठानच्या संस्थेमध्ये करण्यात आलेले आहे. हे आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल की भारताची पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोणत्या मार्गावर सुरू करण्यात आली? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, कोलकाता ते गुवाहाटी या दरम्यान ही जी स्लीपर ट्रेन आहे वंदे भारत ती सुरू करण्यात आलेली आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर ही भारताची पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन आहे मित्रांनो, म्हणून हा मुद्दा महत्त्वाचा आहे. याचं लोकार्पण 17 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. आणि ही जी स्लीपर ट्रेन आहे ती पहिल्यांदा हावडा कोलकाता ते कामाख्या गुवाहाटी या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. याचा वेग 180 किलोमीटर प्रति तास एवढा आहे. आणि याची विशेषतः आपण जर बघितली तर 960 किलोमीटरचं अंतर ही ट्रेन फक्त 14 तासामध्ये पूर्ण करते. ही विशेषतः आहे या भारताच्या पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनची. कोणत्या मार्गावर धावली हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. यामध्ये भारतानं विकसित केलेलं जे ट्रेनचं जी काही टक्कर विरोधी यंत्रणा आहे कवच नावाचं, ते सुद्धा यामध्ये बसवण्यात आलेलं आहे. सुविधा जर बघितलं तर विमानामध्ये जशा सुविधा दिल्या जातात आलिशान डिझाईन, आरामदायक बर्थ, स्वयंचलित दरवाजे आणि आधुनिक सस्पेन्शन सिस्टम यामध्ये सुद्धा या आपण दिलेलं आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच इतर काही महत्त्वाची माहिती बघायची आहे. जसं की वंदे भारत एक्सप्रेसची सुरुवात कधी झाली होती असा जर प्रश्न आला तर लक्षात ठेवायचं आहे 15 फेब्रुवारी 2019ला सुरुवात झालेली आहे. पहिली वंदे भारत ट्रेन नवी दिल्ली ते वाराणसी या दरम्यान सोडण्यात आलेली आहे किंवा सुरू करण्यात आलेली आहे. सध्या भारतामध्ये 150 पेक्षाही जास्त वंदे भारत ट्रेन हे सुरू आहेत. हे काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की नुकतेच कोणत्या राज्यात मुख्यमंत्री सेहत योजना सुरू करण्यात आली? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, पंजाब या राज्यामध्ये हे मुख्यमंत्री सेहत योजना नुकतंच सुरू करण्यात आलेली आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर पंजाब राज्यामध्ये नागरिकांसाठी मुख्यमंत्री सेहत योजना ही एक आरोग्य विमा योजना सुरू करण्यात आलेली आहे. याद्वारे पंजाबमधील प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी 10 लाख रुपयांपर्यंत मोफत कॅशलेस उपचार हे दिले जाणार आहे. इतर राज्यापेक्षा ही योजना का महत्त्वाची आहे आणि का वेगळी आहे? कारण राज्यामधील सर्वच जे रहिवासी आहेत ते गरीब असो श्रीमंत असो सर्वांसाठी ही योजना खुली असणार आहे. सर्वांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. यासाठी कोणतीही उत्पन्नाची मर्यादा असणार आहे. हे आपल्याला महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी स्टार करून ठेवायचा आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल की नुकतेच इस्रायल देशाने कोणाला देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्याची घोषणा केली? याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, डोनाल्ड ट्रम्प यांना. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प यांना इस्रायल या देशाने त्यांचा जो सर्वोच्च नागरी सन्मान आहे इस्रायल प्राइज फॉर पीस हे देण्याचं जाहीर केलेलं आहे. आणि इस्रायलच्या 80 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच हा पुरस्कार एखाद्या विदेशी व्यक्तीला दिला जात आहे मित्रांनो. म्हणून हा मुद्दा या ठिकाणी महत्त्वाचा आहे. आणि हे जे काही पुरस्कार आहे ते डोनाल्ड ट्रम्प यांना का देत आहे? कारण इस्रायल आणि हमासमध्ये जे काही युद्ध होतं ते शांतता त्यामध्ये घडून आणल्यामुळे यांना हा पुरस्कार इस्रायल या देशाने दिलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल जगातील सर्वात लांब एक्सप्रेसवे बोगदा कोणत्या देशात बांधण्यात आला आहे? याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, चीन या देशामध्ये. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर चीनने नुकताच जगातील सर्वात लांब एक्सप्रेसवे बोगदा बांधलेला आहे. त्याचं नाव आहे तियानशान शेंगली बोगदा. त्याची लांबी 22.13 किलोमीटर एवढी आहे. आणि हे जे काही चीनमधील वायव्येकडील जे शिनजियांग प्रांत आहे त्या ठिकाणी तियानशान पर्वत आहे त्याच्यावरूनच याला हा तियानशान शेंगली बोगदा असं नाव पडलेलं आहे. याचा फायदा काय होणार आहे? तर अगोदर हे जे काही डोंगरा रस्ता आहे तो ओलांडण्यासाठी साधारणतः 7 तास लागायचे आणि या बोगद्यामुळे आता फक्त हा जो प्रवास आहे ते अवघ्या 20 मिनिटांमध्ये पूर्ण करणं शक्य होणार आहे. हे आपल्याला याविषयी लक्षात ठेवायचं आहे. आणि जगातला हा सर्वात लांब एक्सप्रेसवे बोगदा ठरल्यामुळे आपल्याला हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतं. ते नाव लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल की नुकतेच महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक कोण बनले आहेत? याचं योग्य उत्तर असेल
ऑप्शन नंबर ए सदानंद दाते हे महाराष्ट्र राज्याचे नवीन पोलीस महासंचालक बनलेले आहेत. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. नाव आहे सदानंद दाते, जे की महाराष्ट्र राज्याचे नवीन पोलीस महासंचालक आहेत. या अगोदरचे महासंचालक कोण होत्या? रश्मी शुक्ला होत्या, जे की नुकतंच 31 डिसेंबर 2025 रोजी निवृत्त झालेले आहेत. आणि जे सदानंद दाते आहेत त्यांच्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. या अगोदर ते NIA अर्थात राष्ट्रीय तपास संस्था जी आहे त्यामध्ये सुद्धा महासंचालक राहिलेले आहेत. या अगोदर त्यांनी महाराष्ट्र राज्याचं जे अँटी टेररिस्ट स्क्वॉड आहे ATS त्यामध्ये सुद्धा प्रमुख म्हणून काम पाहिलेलं आहे. हे एक महत्त्वाचं असं राज्य पोलीस दलामधलं सर्वोच्च पद असतं मित्रांनो. पोलीस महासंचालक अर्थात DGP हे आपल्याला याविषयी माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की नुकतेच मेघालय उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण बनले आहेत? याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी रेवती मोहिते डेरे या मेघालय उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश बनलेल्या आहेत. म्हणून हा मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. तर उच्च न्यायालय आहे मेघालय उच्च न्यायालय आणि या न्यायमूर्ती आहेत रेवती मोहिते डेरे, ज्या की त्या ठिकाणच्या पहिल्या मुख्य न्यायाधीश बनलेल्या आहेत. हा मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा का आहे मित्रांनो? कारण या ज्या काही न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आहेत त्या मूळच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे या ठिकाणचे आहेत. त्यामुळे आपल्याला हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. यांचं शिक्षण आपण जर बघितलं पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज असेल, तसेच विदेशामध्ये केम्ब्रिज विद्यापीठामध्ये त्या शिकलेल्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की नुकत्याच महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील संवर्धन राखीव क्षेत्राला अभयारण्याचा दर्जा हा देण्याची घोषणा करण्यात आली आहे? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी गडचिरोली. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर नुकतंच राज्य वन्यजीव महामंडळ जे आहे त्याच्याकडून गडचिरोली जिल्ह्यामधील जे कोलामार्का संवर्धन राखीव क्षेत्र आहे त्याला आता अभयारण्याचा दर्जा देण्याची मंजुरी देण्यात आलेली आहे. हे आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. सध्या जर बघितलं हे जे ठिकाण आहे ते महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण मध्य भारतामध्ये जनुकीय दृष्ट्या शुद्ध रानमशींसाठी एकमेव अधिवास आहे. ते त्यासाठी प्रसिद्ध आहे. या अगोदर 2013 साली या रानमशींच्या संरक्षणासाठी संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून या क्षेत्राला घोषित करण्यात आलेलं होतं आणि आता याला अभयारण्याचा दर्जा सुद्धा देण्यात येत आहे. कारण मित्रांनो, कारण या परिसरामध्ये फक्त आता जर आपण बघितलं तर अशा प्रकारच्या 15च रानमशी शिल्लक राहिलेल्या आहेत. त्यांचं संवर्धन व्हावं, त्यांना वाचवता यावं म्हणून अभयारण्याचा दर्जा देऊन त्यांना संरक्षित केलं जाणार आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल की नुकतेच पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर माधव गाडगीळ यांचे निधन झाले. त्यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी चॅम्पियन ऑफ द अर्थ. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर भारतातील ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ होते डॉक्टर माधव गाडगीळ यांचं नुकतंच वयाच्या 83व्या वर्षी पुण्यामध्ये निधन झालेलं आहे. त्यांचे काही महत्त्वाचे कार्य बघायचे आहेत. तर जे केंद्र सरकारने 2011 साली पश्चिम घाटाच्या संरक्षणासाठी जी समिती नेमलेली होती त्याचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत आणि त्यांनी सह्याद्रीचा जो 75% भाग आहे ते अतिशय अतिसंवेदनशील सेन्सिटिव्ह असल्याचं त्यावेळेस सांगितलेलं आहे त्यांना. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यांना कोणकोणते पुरस्कार आणि सन्मान देण्यात आलेले आहेत? तर पद्मभूषण देण्यात आलेला आहे, पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला आहे. तसेच नुकतंच 2024चा चॅम्पियन्स ऑफ द अर्थ जे की युनायटेड नेशन्सचा सर्वोच्च पर्यावरण सन्मान आहे त्यांचं ते देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलेलं होतं. हे आपल्याला मुद्दे यांच्याविषयी लक्षात घ्यायचे आहेत. त्यानंतरचा प्रश्न असेल की देशातील पहिले मेनोपॉज क्लिनिक कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अशा प्रकारचं भारतातलं पहिलं मेनोपॉज क्लिनिक सुरू करण्यात आलेलं आहे. त्याविषयी मुद्दे बघा. तर भारतातलं हे पहिलं असं मेनोपॉज क्लिनिक ठरलेलं आहे. याची घोषणा नुकतंच मेघना बोर्डीकर जे की आपल्या महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री आहेत त्यांनी केलेली आहे. आणि हे महत्त्वाचा प्रश्न कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं आहे आणि देशातलं हे पहिलं राज्य ठरलेलं आहे. यामध्ये काय काय सुविधा देण्यात येणार आहेत? तर तज्ज्ञांकडून वैद्यकीय सल्ला मिळणार आहे, मानसिक आरोग्य समुपदेशन असेल, हाडे, हृदय, हार्मोन तपासणी होणार आहे, तसेच औषधोपचार आणि मार्गदर्शन एकाच ठिकाणी महिलांना त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यासोबतच आपल्याला मेनोपॉज काय असते नेमकं हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. त्यालाच आपण रजोनिवृत्ती म्हणतो. ही स्त्रियांच्या आयुष्यामध्ये येणारी एक अवस्था आहे मित्रांनो, जेव्हा एखाद्या महिलेची मासिक पाळी ही कायमची बंद होत असते आणि हे साधारणपणे जर हे बघितलं तर एखाद्या महिलेच्या वयाच्या 45 ते 55
या वयाच्या दरम्यान ही प्रक्रिया होत असते. हे आपण याविषयी एक्स्ट्रा माहिती लक्षात घ्यायची आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल, नुकतेच कोणत्या राज्याला जिंजर कॅपिटल ऑफ इंडिया घोषित करण्यात आले आहे? याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी मिझोरम. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर मिझोरम या राज्याला नुकतंच जिंजर कॅपिटल ऑफ इंडिया, भारताची आल्याची राजधानी म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. तर मिझोरममध्ये जे काही आलं जे येतं, जे जिंजर येतं, त्याच्या उच्च दर्जाच्या चवीसाठी आणि त्याच्या क्वालिटीसाठी हे प्रसिद्ध असं ठिकाण आहे मित्रांनो. यामुळेच नैसर्गिक पद्धतीने हे पिकवलं जातं. त्यासाठी सुद्धा हे प्रसिद्ध आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये त्याला मोठी मागणी आहे. तेच बघून केंद्र सरकारने त्याला आता जिंजर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून घोषित केलेलं आहे. हे मुद्दा आपण लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल, की नुकतेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या INS वागशीर पाणबुडीतून प्रवास करणाऱ्या कितव्या राष्ट्रपती ठरल्या आहेत? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी दुसऱ्या. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर नुकतंच पाणबुडीमधून प्रवास करणाऱ्या भारताच्या द्रौपदी मुर्मू या दुसऱ्या राष्ट्रपती ठरलेल्या आहेत. त्यांनी नुकतंच कर्नाटक राज्यातील कारवार नौदल जे तळ आहे तिथून अरबी समुद्रामध्ये हे प्रवास केलेला आहे. या अगोदर 2006 मध्ये भारताचे जे राष्ट्रपती होते डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी सुद्धा या पाणबुडीमधून प्रवास केलेला आहे. हे सुद्धा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. आणि हे जे INS वागशीर आहे त्याचे वैशिष्ट्य लक्षात ठेवा. ही पाणबुडी जी आहे ते प्रोजेक्ट 75 जी अशा प्रकारचे जे काही नौसेनेमधील पाणबुड्या बनवल्या जातात त्या संदर्भामधला हा प्रोजेक्ट आहे. त्याच्या अंतर्गत माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडद्वारे भारतामध्ये तयार करण्यात आलेली आहे. आणि ही जी पाणबुडी आहे ती अत्यंत शांत असून त्याला शत्रूला चकवण्यामध्ये माहिर आहे. लवकर कळत नाही नेमकं ही कुठून चाललेली आहे समुद्राखाली, म्हणून तिला सायलेंट किलर म्हणून सुद्धा ओळखलं जातं. हे आपण याविषयी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, नुकतेच कोणत्या राज्याला टायगर प्रेझेन्स स्टेटचा दर्जा देण्यात आला? याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी गुजरात. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर टायगर प्रेझेन्स स्टेट म्हणजे काय, नेमकं त्याचा अर्थ आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तर ज्या राज्यामध्ये वाघांचं कायमस्वरूपी वास्तव्य असतं, ज्या ठिकाणी अधिकृत त्याचा पुरावा मिळतात, ज्या ठिकाणी कॅमेरे लावलेले असतात किंवा त्यांचे जे ट्रॅप लावलेले असतात, जे ठसे मिळत असतात किंवा या ठिकाणी वाघांचं वावर आहे, अशा राज्यांना टायगर प्रेझेन्स स्टेटचा दर्जा हा भारतीय वन्यजीव संस्था आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन जे प्राधिकरण आहे त्यांच्याद्वारे दिलं जात असतं. आणि अशा प्रकारे गुजरात राज्याला हा टायगर प्रेझेन्स स्टेट असल्याचा नुकताच दर्जा हा देण्यात आलेला आहे. आणि याच्याविषयी एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. गुजरात अशा प्रकारे भारतातील एकमेव राज्य आहे जिथं आशियाई सिंह आणि वाघ अशा दोन्ही प्रजाती आढळून येतात. हे महत्त्वाचा मुद्दा स्टार करून ठेवायचा आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल, नुकत्याच जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश कोणता बनला आहे? याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए आपला भारत देश. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर भारताने नुकतंच चीन या देशाला तांदूळ उत्पादनामध्ये मागे टाकत जगामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. याची घोषणा नुकताच केंद्रीय कृषी मंत्री जे आहेत शिवराज सिंग चौहान यांनी केलेले आहे. भारताचं तांदूळ उत्पादन 2025 या वर्षामध्ये 150.18 दशलक्ष टन एवढं झालेलं आहे. आणि चीनचं तांदूळ उत्पादन 145.28 दशलक्ष टन एवढं झालेलं आहे मित्रांनो. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच आपल्याला जगामधील टॉपचे तांदूळ उत्पादक देश कोणते आहेत ते सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. भारत पहिल्या क्रमांकावर आलेला आहे. दुसऱ्या क्रमांकावर चीन हा देश आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर बांगलादेश आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, की पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारी सर्वात कमी वयाची भारतीय व्यक्ती कोण ठरली आहे? याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी काम्या कार्तिकेयन. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर काम्या कार्तिकेयन हिनं नुकतंच पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचून विक्रम केलेला आहे आणि असं करणारी सर्वात कमी वयाची भारतीय व्यक्ती ठरलेली आहे मित्रांनो. वय आहे फक्त 18 वर्ष. ती मुंबईमधील नेव्ही चिल्ड्रन जे स्कूल आहे त्याची माजी विद्यार्थिनी आहे आणि महाराष्ट्रीयन व्यक्ती असल्यामुळे आपल्याला याविषयी माहिती असणं गरजेचं आहे. या अगोदर त्याने एक जागतिक विक्रम केलेला आहे. वयाच्या 17व्या वर्षी तिने माउंट एव्हरेस्ट जे शिखर आहे, सर्वोच्च शिखर आहे, ते सुद्धा सर केलेलं आहे आणि ते एव्हरेस्ट सर करणारी सर्वात तरुण भारतीय त्यावेळेस ठरलेली होती. हे सुद्धा मुद्दा आपण लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल, की NIAचे नवीन महासंचालक कोण बनले आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी राकेश अग्रवाल. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. NIA अर्थात नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी
याचे नवीन प्रमुख किंवा नवीन महासंचालक बनले आहेत राकेश अग्रवाल. त्यांचा जर कार्यकाळ बघितला तर ते 31 ऑगस्ट 2028 पर्यंत या पदावर असणार आहेत. या अगोदरचे NIAचे महासंचालक कोण होते? तर सदानंद दाते होते आणि नुकतंच त्यांची महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक पदावर नियुक्ती करण्यात आल्यामुळे या पदावर आता राकेश अग्रवाल हे नवीन महासंचालक असणार आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच NIA बद्दल काही माहिती लक्षात ठेवायची आहे. याची स्थापना 2008 साली करण्यात आलेली होती, जेव्हा मुंबईवर दहशतवादी अटॅक झाला होता 26/11चा. त्याच्यानंतर या NIAची स्थापनाही झालेली आहे. याचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. याचं कार्य काय आहे तर दहशतवाद, अंमली पदार्थांची तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षेला जी धोका निर्माण करणाऱ्या जे काही गोष्टी असतात त्या गंभीर गुन्ह्यांचा तपास करणे, हे महत्त्वाचं कार्य या NIAचं असतं. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल की नुकतेच भारताचे सुपर कॉम्प्युटर परमरुद्र कोणत्या IIT मध्ये स्थापित करण्यात आलेला आहे किंवा बसवण्यात आलेला आहे? याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, IIT पटना. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. नाव आहे परमरुद्रा सुपर कॉम्प्युटर. हा भारताचा एक अत्याधुनिक आणि स्वदेशी भारतामध्ये बनवलेला सुपर कॉम्प्युटर आहे मित्रांनो. याची निर्मिती पुण्यातील CDAC या ठिकाणी करण्यात आलेली आहे. यासाठी सुमारे 130 कोटी रुपये खर्च हे करण्यात आलेला आहे. याचा प्रचंड वेग आहे, जो की हिशोब करण्यासाठी जे सामान्य जे जनरल साध्या प्रकारचे कॉम्प्युटर असतात त्याला 500 वर्ष लागतील, तो अशा प्रकारचा क्लिष्ट असा हिशोब काही मिनिटांमध्ये करण्यास सक्षम आहे. हे वैशिष्ट्य याचा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि या परमरुद्रा सुपर कॉम्प्युटरचा उपयोग आपल्याला हवामानाचा अंदाज घेण्यासाठी, आरोग्य आणि औषध जे क्षेत्र आहेत त्यामध्ये करण्यासाठी होणार आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच अजून एक महत्त्वाचा मुद्दा, भारताचा सध्याचा सर्वात शक्तिशाली आणि वेगवान सुपर कॉम्प्युटर कोणता आहे असं जर प्रश्न विचारला तर लक्षात ठेवायचं आहे एरावत आहे. CDAC पुणे या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे किंवा बसवण्यात आलेला आहे. हे आपण मुद्दे याविषयी लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की नुकतेच केंद्र सरकारने किती नवीन एअरलाइन्सना मंजुरी दिली आहे? याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, 3 नवीन एअरलाइन्स आहेत जे भारतामध्ये नव्याने मंजुरी त्याला देण्यात आलेली आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर भारतीय नागरी विमान वाहतूक मंत्रालय जे आहे त्यानं नुकतंच 3 नवीन विमान कंपन्या आहेत, शंख एअर, अल हिंद एअर आणि फ्लाय एक्सप्रेस यांना मंजुरी दिलेली आहे. यामुळे काय होणार आहे तर फायदा असा होणार आहे की भारतीय हवाई क्षेत्रामध्ये जी स्पर्धा आहे, ते कॉम्पिटिशन आहे ते वाढणार आहे. यामुळे प्रवाशांना अधिक पर्याय उपलब्ध होणार आहेत. जे तिकीट आहेत ते स्वस्तामध्ये मिळणार आहेत आणि अजून जे सुविधा आहेत त्या यामुळे विकसित होणार आहेत. ते चांगल्या प्रकारे आपल्या प्रवाशांना मिळणार आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच झोहरान ममदानी कोणत्या शहराचे महापौर बनले आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, न्यूयॉर्क या शहराचे नवीन महापौर बनले आहेत झोहरान ममदानी. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर नुकतंच 1 जानेवारीला न्यूयॉर्क या शहराचे झोहरान ममदानी हे नवीन महापौर बनलेले आहेत. आणि महत्त्वाचं का आहे मित्रांनो आपल्यासाठी, कारण न्यूयॉर्कच्या इतिहासामध्ये महापौर बनणारे हे झोहरान ममदानी पहिले मुस्लिम आणि पहिले भारतीय वंशाचे व्यक्ती ठरलेले आहेत. म्हणून आपल्याला याविषयी माहिती असणं गरजेचं आहे. यांच्या आई-वडिलांविषयी जर आपण बघितलं तर झोहरान ममदानीचे जे आई आहे ते भारतीय चित्रपट दिग्दर्शिका आहेत मीरा नायर, ज्यांनी मान्सून वेडिंग आणि सलाम बॉम्बे सारखे प्रसिद्ध चित्रपट बनवलेले आहेत. आणि त्यांचे वडील युगांडा या देशातील विख्यात विचारवंत आहेत. त्यांचं नाव आहे महमूद ममदानी. यांचे ते पुत्र आहेत. हे आपण लक्षात ठेवायचं आहे, कारण हा असा व्यक्ती आहे ज्याचा संबंध, ज्याची आई एक भारतीय आहे आणि ज्याचा संबंध भारतीयांशी कुठेतरी लागतो. आणि असा व्यक्ती एखाद्या देशाच्या न्यूयॉर्क सारख्या एवढ्या मोठ्या शहराचा जर महापौर बनत असेल तर त्याविषयी आपल्याला थोडक्यात तरी माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की नुकतेच DRDO कडून प्रलय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोठे घेण्यात आली? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, ओडिशा या राज्यामध्ये. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर हे जे काही प्रलय क्षेपणास्त्र आहे ते पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित करण्यात आलेलं क्षेपणास्त्र आहे. याची निर्मिती DRDOनं केलेली आहे. याची रेंज आपण जर बघितली 150 ते 500 किलोमीटर पर्यंत मारा करण्याची क्षमता याची आहे. तसेच 500 ते 1000 किलो वजनाची स्फोटके वाहन नेण्यास सुद्धा हे सक्षम आहे. याचा उद्देश काय आहे तर जमिनीवरून जमिनीवर मारा करणारा हे क्षेपणास्त्र आहे. याची विशेषता आहे की रणांगणावर, युद्धभूमीवर शत्रूच्या महत्त्वाच्या तळांना नष्ट करण्यास हे एकदम सक्षम असं क्षेपणास्त्र आहे, ज्याची नुकतंच चाचणी ओडिशा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. हे आपण लक्षात ठेवायचे आहे.
त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, की नुकतेच 21वे जागतिक मराठी संमेलन कोणत्या ठिकाणी पार पडले? याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, पणजी. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर 21व्या क्रमांकाचं जागतिक मराठी संमेलन झालेलं आहे. कला अकादमी पणजी, गोवा या ठिकाणी. आणि याची संकल्पना काय होती? शोध मराठी मनाचा. याचे संमेलन अध्यक्ष होते प्रख्यात अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर. स्वागत अध्यक्ष होते गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत. याचं उद्घाटन केलेलं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. याचं उद्दिष्ट काय आहे? का हा संमेलन दरवर्षी भरवला जातो? तर हे संमेलन जगभरातील मराठी जे भाषिक आहेत, साहित्यिक आहेत किंवा उद्योजक आहेत, वैज्ञानिक आहेत, यांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी हा जो काही संमेलन आहे ते दरवर्षी याचं आयोजन हे केलं जात असतं. हे आपण याविषयी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल, की नुकतेच कोणता देश आंतरराष्ट्रीय सौर आघाडीतून बाहेर पडला आहे? याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, अमेरिका. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर नुकतंच अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमधून बाहेर पडत असल्याची घोषणा केलेली आहे. तसंच अमेरिका एकूण जगामधील ज्या 66 पेक्षाही जास्त आंतरराष्ट्रीय संस्था, संघटना आहेत त्यामधून सुद्धा बाहेर पडलेला आहे. हे सुद्धा मुद्दा आपण लक्षात ठेवायचा आहे. या अगोदर 2025 मध्ये आपण जर बघितलं तर अमेरिका काही महत्त्वाच्या जसं की युनेस्को असेल, WHO असेल, तसंच पॅरिस हवामान करार यासारख्या महत्त्वाच्या संघटनांमधून सुद्धा बाहेर पडलेला आहे. हे सुद्धा आपल्या परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं, ते लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा मुद्दा आलेला आहे. त्याविषयी लक्षात ठेवा. याची स्थापना 2015 साली झालेली आहे. संस्थापक देश होते भारत आणि फ्रान्स. या 2 देशांच्या पुढाकाराने याची स्थापना ही करण्यात आलेली आहे. याचं मुख्यालय आहे हरियाणा या राज्यातील गुरुग्राम या ठिकाणी. आणि एक महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो, ही जी आंतरराष्ट्रीय सौर आघाडी आहे, ही एकमेव अशी संस्था आहे, आंतरराष्ट्रीय संस्था आहे, जिचं मुख्यालय भारतामध्ये आहे. इतर कोणत्याही आंतरराष्ट्रीय संस्था किंवा संघटनेचं मुख्यालय भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणून हे मुख्यालय आपल्या परीक्षेमध्ये विचारलं जातं, ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, की नुकतेच DRDOने सैनिकांसाठी कोणती जलशुद्धीकरण प्रणाली विकसित केली आहे? याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, स्वदेश. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. स्वदेश असं त्याचं नाव आहे, जे की लॉंग फॉर्म आहे सी वॉटर डिसॅलिनेशन सिस्टम. निर्माता DRDO आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. याचं मुख्य वैशिष्ट्य काय आहे? समुद्रातील किंवा जे काही खूप खारट पाणी असतं, अशा पाण्याचं रूपांतर हे पिण्यायोग्य गोड्या पाण्यात करण्याची याची क्षमता आहे. तसेच पोर्टेबल आहे, म्हणजे सहज आपण कुठेही याला वाहून नेऊ शकतो, इझिली हँडल करू शकतो. हे 2 गोष्टी याविषयी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल, की नुकतेच वर्दीतील माणसांच्या नोंदी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, सदानंद दाते यांनी. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. हे जे सदानंद दाते आहेत ते महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आहेत आणि यांनीच हे नुकतंच वर्दीतील माणसांच्या नोंदी हे जे पुस्तक आहे ते प्रकाशित केलेलं आहे. यामध्ये त्यांनी जे पोलीस अधिकारी तसेच जे जवान असतात यांच्या डेली लाईफमधील अनुभव त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. तसेच इतर काही महत्त्वाचे पुस्तकं जे पोलीस ऑफिसरचे आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत. पहिलं आहे मीरा बोरवणकर यांचं मॅडम कमिशनर. दुसरं आहे विश्वास नांगरे पाटील यांचं मन में है विश्वास. आणि तिसरं आहे किरण बेदी यांचं आय डेअर इट्स ऑलवेज पॉसिबल. त्यानंतरचा प्रश्न असेल, की नुकतेच जगातील पहिला बायोबिटोमेन उत्पादक देश कोणता बनला आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, आपला भारत देश हा जगातला पहिला बायोबिटोमेन उत्पादक देश बनलेला आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. त्याची घोषणा नुकतंच केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलेली आहे. तर भारताने शेतीतील जे काही कचरा असतो, विशेषतः भाताच्या पेंड्या किंवा जी पराली ज्याला म्हणतो आपण, ते रस्ते बांधण्यासाठी लागणारं जे बिटुमेन अर्थात डांबर करण्यासाठी जे तंत्रज्ञान आहे ते विकसित केलेलं आहे. आणि अशा प्रकारे आपण जगामधला अशा प्रकारचा बिटुमेन बनवणारा जगातला पहिला देश बनलेला आहे. याची पहिली चाचणी आपण कुठं केली होती? तर भारतामध्ये मेघालय या राज्यामध्ये केली होती. त्यानंतर महाराष्ट्रातील नागपूर मनसर जे राष्ट्रीय महामार्ग आहे याद्वारे तो तयार करण्यात आलेला आहे. हे सुद्धा आपण लक्षात घ्यायचं आहे. आणि भारत हा पहिला देश यामध्ये बनलेला असल्यामुळे आपल्याला ही घडामोड माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल, की नुकतेच संयुक्त राष्ट्राकडून 2026 वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून युनायटेड नेशन्स अर्थात संयुक्त राष्ट्राकडून हे वर्ष घोषित करण्यात आलेलं आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा.
तर हे जे काही 2026 वर्ष घोषित करण्यात आलेले आहेत संयुक्त राष्ट्राकडून, ते 1 नसून 3 आहेत. तर ती 3 कोणते आहेत? तर पहिलं आहे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष, दुसरं आहे आंतरराष्ट्रीय चराऊ जमीन आणि पशुपालक वर्ष आणि तिसरं आहे शाश्वत विकासासाठी स्वयंसेवकाचे आंतरराष्ट्रीय वर्ष. पण प्रमुख वर्ष जर आपल्याला विचारलं, तर ते आहे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच संयुक्त राष्ट्राचा या ठिकाणी उल्लेख आलेला आहे. तर त्याविषयी लक्षात ठेवा, याची स्थापना झाली होती 24 ऑक्टोबर 1945 साली, ज्या दिवशी आपण संयुक्त राष्ट्र दिन म्हणून सुद्धा साजरा करतो. याचं मुख्यालय आहे अमेरिकेतील न्यूयॉर्क या ठिकाणी. सध्या यामध्ये 193 सदस्य देश आहेत. याचं प्रमुख उद्दिष्ट काय आहे किंवा कार्य काय आहे, तर जागतिक शांतता आणि सुरक्षा, तसेच मानवी हक्कांचं संरक्षण आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांचं पालन करणं. हे आपल्याला मुद्दे याविषयी लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतरचा प्रश्न असेल, UIDAIच्या नवीन शुभंकरचे अनावरण करण्यात आले, त्याचे नाव काय आहे? त्याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, उदय. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. UIDAI जे आहे, ज्याला आपण भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण म्हणतो, त्याचं शुभंकरचं अनावरण करण्यात आलेलं आहे. त्याचं नाव आहे उदय. याचं अनावरण नुकतंच 8 जानेवारीला करण्यात आलेलं आहे. याचा उद्देश काय आहे, तर आधारशी संबंधित ज्या काही टेक्निकल माहिती असतील, जसं की अपडेट, पडताळणी असेल, सुरक्षा वैशिष्ट्ये असेल, अशा सर्वसामान्य नागरिकांना ज्या गोष्टी कळत नाहीत, त्या सोप्या भाषेमध्ये समजावून सांगण्याचं काम हे उदय, हे जे शुभंकर आहे ते करणार आहे. आणि जे शुभंकर आहे त्याचं डिझाईन केलेलं आहे केरळमधील अरुण गोकुळ यांनी आणि शुभंकराला नाव सुचवलेलं आहे रिया जैन, जी की भोपाळ मध्य प्रदेशचे आहे. हे सुद्धा आपण नावं लक्षात ठेवायचे आहे. याचं कार्य काय आहे, तर उदय जो आहे तो एक डिजिटल सहाय्यक असिस्टंट म्हणून काम करणार आहे, जो की आधार पोर्टल, ॲप आणि विविध जाहिरातांच्या माध्यमातून नागरिकांचं जे काही शंका असणार आहेत त्यांना मदत करताना आपल्याला दिसून येणार आहे. हे अशा प्रकारचं मुख्य कार्य या उदयचं असणार आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल, की नुकतेच कोणत्या राज्यामध्ये आशा व्हॅन या फिरत्या आरोग्य युनिटचं सुरुवाती करण्यात आलेले आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, गुजरात. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. नाव आहे आशा व्हॅन, जी की गुजरातमध्ये सुरू करण्यात आलेली आहे. आणि हे जे एक प्रकारचं आरोग्य युनिट आहे मित्रांनो, जे की फिरती व्हॅन असणार आहे. आणि हे कशासाठी समर्पित आहे किंवा याचं प्रमुख लक्ष केंद्र काय असणार आहे, तर जे काही कर्करोगग्रस्त लोक असणार आहेत ग्रामीण भागामधील, त्यांना वेळेत उपचार पोहोचवणं, त्यांच्यामधील जे काही लक्षण आहेत ते सुरुवातीच्या टप्प्यात ओळखून त्यांच्यावर वेळेत उपचार करणे यासंबंधित उद्देश ठेवून अशा प्रकारची ही व्हॅन जी आहे ते गावागावामध्ये फिरवण्याचं काम त्या राज्यामध्ये केलं जाणार आहे. तर हे आपण याविषयी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, खेलो इंडिया बीच गेम्स 2026 स्पर्धेत सर्वाधिक पदके कोणत्या राज्याने जिंकली? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, कर्नाटक या राज्याने. याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघायचे आहेत. तर खेलो इंडिया बीच गेम्स 2026 याची आवृत्ती होती दुसरी, आणि जी की नुकतंच दीव या ठिकाणी जे घोगला बीच आहे त्या ठिकाणी ही पार पडलेली आहे. कालावधी होता 5 जानेवारी ते 10 जानेवारी दरम्यान. शुभंकर होता पर्ल डॉल्फिन, जो की ऊर्जा आणि आनंदाचं प्रतीक मानलं जातं. यामध्ये आपण जर बघितलं, देशभरातून 29 राज्य आणि जे केंद्रशासित प्रदेश आहेत त्यामधील 1100हून अधिक खेळाडू सहभागी झालेले होते. यामध्ये एकूण 8 खेळांचा समावेश होता. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. प्रमुख विजेते जर बघितलं, तर प्रथम क्रमांकावर कर्नाटक राज्य राहिलेलं आहे, ज्याने एकूण 11 पदके जिंकलेली आहेत. दुसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू राज्य राहिलेलं आहे. तिसरा क्रमांक मणिपूर या राज्याने पटकावलेला आहे. आणि महाराष्ट्राचं जर बघितलं, तर महाराष्ट्राचे 2 प्रमुख विजेते आहेत, दीक्षा यादव आणि क्रीनाशी येवले. हे आपण नावं लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतरचा प्रश्न असेल, की नुकतेच पंखुडी पोर्टल कोणत्या मंत्रालयाकडून सुरू करण्यात आले आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, महिला व बाल विकास मंत्रालयाने हे पंखुडी नावाचं पोर्टल नुकतंच सुरू केलेलं आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. हे जे काही पंखुडी नावाचं पोर्टल आहे ते एक प्रकारचं महिला आणि मुलांच्या कल्याणासाठी ज्या काही चालणाऱ्या सरकारी योजना असतात, ज्याद्वारे कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी स्वयंसेवी संस्था आहेत त्यांचा यामध्ये सहभाग वाढवता यावा यासाठी काम करणार आहे. तसेच यामुळे महिला आणि बालकांसाठीचं जे काम आहे ते अधिक पारदर्शकपणे आणि जलद गतीने होण्यास मदत होणार आहे. हे आपण या पोर्टल विषयी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल, की नुकतेच ॲशेस कसोटी मालिका कोणत्या देशाने जिंकली? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, ऑस्ट्रेलिया. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर ही जी काही ॲशेस कसोटी मालिका आहे ती जिंकलेली आहे ऑस्ट्रेलिया या देशाने.
हरवलेला आहे इंग्लंड या देशाला. आणि ही जी मालिका आहे त्याचं वैशिष्ट्य आहे की इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या 2 देशांदरम्यान ही मालिका राबवली जात असते दर 2 वर्षांनी मित्रांनो. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, नुकतेच संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्कार 2025 भारतीय सेनेतील कोणत्या महिला अधिकाऱ्याला देण्यात आला आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए स्वाती शांताकुमार यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर नाव आहे संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्कार 2025. भारतीय लष्करातील जे मेजर स्वाती शांताकुमार आहेत त्यांना हा संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुरस्काराची श्रेणी काय आहे? तर हा पुरस्कार त्यांना लैंगिक समानतेच्या क्षेत्रामध्ये त्यांनी जे काही अमूल्य असं कार्य केलेलं आहे त्यासाठी हा त्यांना देण्यात आलेला आहे. तर त्यांच्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर या ज्या मेजर स्वाती आहेत त्या सध्या सुदान या देशामध्ये युनायटेड नेशन्स मिशन्स इन साऊथ सुदान जे आहे त्यामध्ये तैनात आहेत. त्यांच्या टीमने दुर्गम भागामध्ये त्या ठिकाणी नदी, हवाई गस्त घालून सुमारे 5,000हून अधिक महिलांसाठी सुरक्षित आणि पोषक असं वातावरण त्या ठिकाणी तयार केलेलं आहे. म्हणूनच हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. हे आपण याविषयी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल की नुकतेच गोल्डन ग्लोब पुरस्कार 2026 सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी हॅमनेट. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर हे जे काही गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स आहेत त्याची आवृत्ती होती 83व्या क्रमांकाची, जी की पार पडलेली आहे अमेरिका या देशातील लॉस एंजेलिस या ठिकाणी. यामधील काही प्रमुख विजेते आपल्याला बघायचे आहेत. चित्रपट विभागामध्ये आपण जर बघितलं तर सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे हॅमनेट. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरलेले आहेत पॉल थॉमस अँडरसन. सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरलेला आहे वॅग्नर मोरा त्याच्या द सिक्रेट एजंट या चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरलेली आहे जेसी बकली हॅमनेट या चित्रपटासाठी. तसेच टेलिव्हिजन विभागामधील आपल्याला पुरस्कार बघायचे आहेत. सर्वोत्कृष्ट टीव्ही मालिका ठरलेली आहे द पीट. सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरलेला आहे नोआ वायले. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरलेली आहे रिया सी हॉर्न. तसेच आपल्याला अजून एक मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. 16 वर्षाच्या ओवेन कुपरनं सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरस्कार जिंकून सर्वात तरुण पुरस्कार जिंकण्याचा मानकरी तो ठरलेला आहे. हे सुद्धा आपल्याला नाव लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, मारिया माचाडो यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार भेट म्हणून दिला. त्या कोणत्या देशाच्या विरोधी पक्षनेत्या आहेत? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय घडामोडीशी संबंधित. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी व्हेनेझुएला. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर या ज्या काही मारिया मचाडो आहेत व्हेनेझुएला या देशाच्या विरोधी पक्षनेत्या, त्यांना 2025चा शांततेचा नोबेल मिळाला होता. पण नुकतंच त्यांनी हे जे पुरस्कार आहे ते आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेट म्हणून दिलेला आहे. त्यांनी हे पुरस्कार डोनाल्ड ट्रम्प यांना भेट म्हणून का दिला? तर त्यांचं मत असं आहे की व्हेनेझुएलाच्या स्वातंत्र्यासाठी ट्रम्प यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केलेले आहेत, पाठिंबा दिलेला आहे. म्हणून त्यांनी हा पुरस्कार त्यांना देऊन टाकलेला आहे. या ठिकाणी नोबेल समिती जी आहे, ज्याने नोबेल पुरस्कार वितरण केलेलं आहे, त्यांनी एक क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे. हे जे पदक तुम्ही कोणालाही भेट देऊ शकता, पण नोबेल विजेते म्हणून नाव किंवा जे काही पद आहे ते इतराला हस्तांतरित करता येणार नाही. म्हणजे मारिया मचाडो यांना हा शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना हा पुरस्कार भेट म्हणून जरी दिला असेल तरी डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव या नोबेलच्या लिस्टमध्ये असणार नाही. अशा प्रकारचं हे स्पष्टीकरण यांच्याकडून देण्यात आलेलं आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, नुकतेच भारतीय रेल्वेचा सर्वोच्च सन्मान कोणाला देण्यात आला? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए चंदना सिन्हा यांना. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर भारतीय रेल्वेचा सर्वोच्च सन्मान अर्थात अति विशिष्ट रेल्वे सेवा पुरस्कार 2026 चंदना सिन्हा यांना देण्यात आलेला आहे. या चंदना सिन्हा RPF इन्स्पेक्टर आहेत मित्रांनो. त्यांनी ऑपरेशन नन्हे परिस्थिती अंतर्गत 1,500 पेक्षाही अधिक मुलांची मानवी तस्करीमधून सुटका केलेली आहे. त्यांच्या याच कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. हे नाव लक्षात ठेवायचं आहे, जे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल, नुकतेच कोणत्या देशात ग्रोक या AI चॅटबॉटवर बंदी घालण्यात आलेली आहे? याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी इंडोनेशिया आणि मलेशिया या 2 देशांमध्ये या AI चॅटबॉटवर बंदी घालण्यात आलेली होती. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर ही जी काही बंदी घालण्यात आली या 2 देशांमध्ये, तर का घालण्यात आली? कारण अश्लील मजकूर ग्रोकचा वापर करून वास्तविक जे व्यक्ती आहेत त्यांना नग्न केलं जात होतं. त्यांचे
जे लहान मुलं आहेत त्यांना आक्षेपार्ह अश्लील फोटो डीप फेक त्यांचे तयार केले जात होते. याचमुळे त्या देशाला प्रायव्हसीची भीती वाटल्यामुळे आणि यावर संशय आल्यामुळे त्यांनी त्या देशामध्ये ग्रोक या एआय चॅटबॉटवर बंदी घातली होती मित्रांनो. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. हे जे ग्रोक आहे त्याचे संस्थापक आहेत एलॉन मस्क आणि ही एक अमेरिकन एआय चॅटबॉट आहे. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल, केरळ राज्याचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे किंवा ठेवले जाणार आहे? याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी केरळम. असं नुकतंच या केरळ राज्याचं नाव बदलून आता ठेवण्यात आलेलं आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर मल्याळम भाषामध्ये राज्याला आधीपासूनच केरळम असं संबोधलं जातं. पण आपण जर राष्ट्रीय लेव्हलला बघितलं किंवा संविधानाच्या पहिल्या अनुसूचीमध्ये जर बघितलं, तर या राज्याला केरळ, केरळ असं नोंदवण्यात आलेलं आहे. आणि कुठेतरी भाषिक अस्मिता आणि संस्कृती जपण्यासाठी यापुढे केरळ असं न सांगता केरळम असंच बोलण्यात यावं, असं मागणी केंद्र सरकारकडे या केरळ राज्य सरकारने मागणी केली होती. ही नुकतंच केंद्र सरकारने मान्य केलेली आहे. आता केरळ हे राज्याचं नाव केरळ नसून आता केरळम असं आपल्याला यापुढे घ्यावं लागणार आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल, की नुकतेच नीती आयोगाच्या अहवालानुसार सर्वात जास्त परदेशी निर्यात करणारा राज्य कोणता ठरला? याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी महाराष्ट्र. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर नुकतंच नीती आयोगाचं जे निर्यात सज्जता निर्देशांक आहे ते आलेलं आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्याने प्रथम क्रमांक देशामध्ये पटकावलेला आहे. तर ही जी काही आकडेवारी आहे 2022 ते 2024 या काळात दरम्यानची आहे. ज्यामध्ये महाराष्ट्राने 5.63 लाख कोटी रुपयाची निर्यात ही केलेली आहे. त्यासोबतच भारतातील टॉप 3 राज्य कोणते आहेत ज्यांनी सर्वाधिक निर्यात बाहेर देशामध्ये केलेली आहे? तर महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे, दुसरा आहे तामिळनाडू आणि तिसऱ्या क्रमांकावर गुजरात राज्य आहे. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. त्यासोबतच महाराष्ट्रातून सर्वाधिक निर्यात कोणत्या ठिकाणी झालेली आहे? तर ते आपल्याला बघायचं आहे. सर्वाधिक महाराष्ट्रामधून निर्यात झालेली आहे अमेरिका या देशामध्ये. दुसऱ्या क्रमांकावर संयुक्त अरब अमिराती या ठिकाणी आणि हाँगकाँग तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत, की नुकतेच कोणत्या राज्यातील ग्रामीण बँकेने पहिले सौर ऊर्जेवर चालणारे एटीएम व्हॅन सुरू केले आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी त्रिपुरा. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. त्रिपुरा ग्रामीण बँकेने सौर ऊर्जेवर चालणारं हे एटीएम व्हॅन सुरू केलेलं आहे. ग्रामीण भागामध्ये ज्या ठिकाणी नागरिकांना बँकिंग सेवा मिळणे अवघड होऊन जाते, त्यांना विनाव्यत्यय अशा सेवांचा लाभ घेता यावा म्हणून ही व्हॅन त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. आणि अशा प्रकारची व्हॅन सुरू करणार आहे देशातलं पहिली ग्रामीण बँक ठरलेली आहे, जे की त्रिपुरा ग्रामीण बँकेकडून सुरू करण्यात आलेलं आहे. हे आपण बँकेचं नाव सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, नुकतेच कोणत्या IIT मध्ये परमशक्ती सुपर कॉम्प्युटर बसवण्यात आलेला आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए IIT मद्रास. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर परमशक्ती सुपर कॉम्प्युटर आहे, जे की मद्रास IIT मध्ये नुकतंच कार्यान्वित किंवा बसवण्यात आलेलं आहे. ही एक स्वदेशी बनावटीची सिस्टम आहे. याची निर्मिती सीडॅकने केलेली आहे मित्रांनो. प्रमुख क्षेत्रे जर बघितलं तर हवामान अंदाज, औषध शोध आणि अणुविज्ञानामध्ये हे कार्य करणार आहे. हे आपल्याला याविषयी लक्षात ठेवायचं आहे. तसेच याविषयी अजून 2 महत्त्वाचे मुद्दे बघायचे आहेत. तर आपलं नॅशनल सुपर कॉम्प्युटिंग मिशन आहे, जे की 2015 मध्ये आपण सुरू केलेलं होतं. भारताचं पहिलं सुपर कॉम्प्युटर परम 8000 आहे, जे की 1991 साली विकसित करण्यात आलेलं होतं डॉक्टर विजय भटकर यांच्या नेतृत्वाखाली. हे आपल्याला मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतरचा प्रश्न असेल, की नुकतेच सायना नेहवाल या खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली. ती कोणत्या खेळाशी संबंधित होती? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए बॅडमिंटन. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर भारताची ही दिग्गज बॅडमिंटनपटू आहे मित्रांनो, जिला आपण टोपण नाव दिलेलं आहे फुलराणी. हिची महत्त्वाची कामगिरी जर बघितली तर 2012च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये तिने भारतासाठी कांस्य पदक जिंकलेलं आहे. 2015 मध्ये जागतिक क्रमवारीमध्ये प्रथम क्रमांक पटकावणारी ती पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू सुद्धा ठरली होती. राष्ट्रकुल स्पर्धा 2010 आणि 2018 मध्ये तिने भारतासाठी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. हे आपल्याला महत्त्वाचे मुद्दे याविषयी लक्षात ठेवायचे आहेत. आणि आतापर्यंत तिला कोणकोणते पुरस्कार देण्यात आलेले आहेत? तर पहिला आहे पद्मभूषण, दुसरा आहे पद्मश्री, त्यानंतर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जे क्रीडा क्षेत्रातलं सर्वोच्च पुरस्कार आहे ते सुद्धा देण्यात आलेला आहे. अर्जुन पुरस्कार 2009 साली देण्यात आलेला आहे. हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. या झाल्या महत्त्वाच्या घडामोडी. त्यानंतर आपल्याला काही महत्त्वाच्या वन लाइनर सुद्धा बघायच्या आहेत. जसं की उर्मिला सत्यनारायणन ज्या नृत्य कलानिधी पुरस्कार 2025 त्यांना देण्यात आलेला आहे. RK अग्रवाल फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया
FCIचे प्रमुख बनले आहेत. PV सिंधू BWF ॲथलेटिक्स कमिशनच्या अध्यक्षा बनल्या आहेत. हरपाल सिंग BRO अर्थात सीमा रस्ते संघटनाचे नवीन महासंचालक बनलेले आहेत. नंदिनी चक्रवर्ती पश्चिम बंगाल राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनलेल्या आहेत. शत्रुजित सिंह कपूर ITBPचे नवीन महासंचालक म्हणून त्यांनी पदभार नुकतंच स्वीकारलेला आहे. त्यानंतर नितीन नवीन हे BJPचे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष बनलेले आहेत. ज्ञानेंद्र प्रताप सिंग CRPFचे नवीन पोलीस महासंचालक बनले आहेत. शेख जोआन बिन हमाद अल थानी ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ आशियाचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत. आर्यन वर्षानी हा भारताचा 92व्या क्रमांकाचा बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरलेला आहे. त्यानंतर भारतीय वंशाच्या ज्या प्रसिद्ध अंतराळवीर आहेत सुनीता विल्यम्स ह्या नुकत्याच नासामधून निवृत्त झालेल्या आहेत. त्यांनी तब्बल 27 वर्ष या नासामध्ये सर्व्हिस केलेली आहे. डोनाल्ड ट्रम्प UNच्या जागी नुकतंच त्यांनी बोर्ड ऑफ पीस नवीन संघटना बनवलेली आहे. ब्रिटनने चॅगोस द्वीपसमूहाचा ताबा जो आहे तो मॉरिशस या देशाला सोपवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. त्यानंतर आहे बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा जिया यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. त्यानंतर अजून काही महत्त्वाच्या वन्यजीव घडामोडी बघायच्या आहेत. राजस्थान राज्यामधील जे नागोरी अश्वगंधा आहे त्याला नुकतंच GI टॅग देण्यात आलेला आहे. ओडिशा राज्यातील पुरी जे आहे ते शहर 24 तास पिण्यायोग्य पाणी देणारं भारतातलं पहिलं शहर बनलेलं आहे. सोनम एशी जो भूतानचा क्रिकेटपटू आहे तो आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये एका सामन्यामध्ये सर्वाधिक 8 बळी घेणारा जगातला पहिला बॉलर ठरलेला आहे किंवा गोलंदाज ठरलेला आहे. शुअर्ट मारिन भारतीय महिला हॉकी संघाचे नवीन प्रशिक्षक बनलेले आहेत. त्यानंतर आहे स्मृती मंदना भारतीय क्रिकेटपटू आहे. तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10,000 धावा पूर्ण केलेल्या आहेत. असं कामगिरी करणारी ती भारताची दुसरी महिला क्रिकेटपटू ठरलेली आहे. त्यासोबतच अजून एक मुद्दा बघायचा आहे. विजय हजारे ट्रॉफी 2025-26चा नुकतंच जी स्पर्धा किंवा हंगाम झालेला आहे त्यामध्ये विजेता ठरलेला आहे विदर्भ संघ. त्यानंतर सिमरन बाला 2026च्या प्रजासत्ताक दिनी CRPF पुरुष तुकडीचं तिनं नेतृत्व केलेलं आहे. असं करणारी ती पहिली महिला अधिकारी ठरलेली आहे. महिमा नावाची संस्था नुकतंच महाराष्ट्र राज्यामध्ये तरुणांना परदेशामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेलं आहे. नवी मुंबई या ठिकाणी भारतातील पहिली इनोव्हेशन सिटी उभारली जाणार आहे. भारत मत्स्य उत्पादनामध्ये जगात दुसऱ्या क्रमांकावर आलेला आहे. त्यानंतर आहे 2030 भारताने या वर्षापर्यंत बालविवाह मुक्त होण्याचं लक्ष ठेवलेलं आहे. केरळ राज्य जीवाणू घोषित करणारा भारतातलं पहिलं राज्य बनलेलं आहे. आसाम हा 8वा वेतन आयोग लागू करणारा देशातील पहिला राज्य ठरलेला आहे. तमिळनाडू राज्यामध्ये नुकतंच जलीकट्टू जे महोत्सव आहे ते नुकतंच साजरा करण्यात आलेला आहे. त्यानंतर अजून काही महत्त्वाच्या घडामोडी बघायच्या आहेत. 2026चा जे प्रजासत्ताक दिन सोहळा झालेला आहे त्यामध्ये महाराष्ट्राचा जे चित्ररथ आहे गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचं प्रतीक त्याला प्रथम क्रमांक त्याने पटकावलेला आहे. ग्रासा माशेल जे की मोझांबिक या देशाचे आहेत त्यांना 2025 सालासाठी इंदिरा गांधी शांतता पुरस्कार जाहीर झालेला आहे. इलायाराजा जे ज्येष्ठ संगीतकार आहेत त्यांना 2026चा पद्मपाणी जीवन गौरव पुरस्कार देण्यात आलेला आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2026 स्वित्झर्लंड या देशातील दावोस या देशामध्ये पार पडलेली आहे. डेन्मार्क हा पारंपरिक टपाल सेवा बंद करणारा जगातला पहिला देश ठरलेला आहे. त्यानंतर आहे भारत जगामधील 4थ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था नुकतंच बनलेली आहे. याची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आलेली आहे. त्यानंतर आहे भारत मालदीव आणि श्रीलंका यांच्यामध्ये नुकतंच एक संयुक्त युद्ध सराव झालेला आहे. दोस्ती सैन्य अभ्यास त्याचं नाव आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आहे रातापानी व्याघ्र प्रकल्प जे की मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. त्याचं नाव बदलून आता डॉक्टर विष्णू श्रीधर वाकणकर यांच्या नावावर ठेवण्यात आलेलं आहे. त्यानंतर शुभांशु शुक्ला यांना 2026 सालासाठी अशोक चक्र पुरस्कार देण्यात आलेला आहे. डॉक्टर चंद्रकांत लहरिया यांना वायली रिसर्च पुरस्कार देण्यात आलेला आहे. हा पुरस्कार मिळणारे ते पहिले भारतीय व्यक्ती ठरलेले आहेत. विशाखापट्टणम रेल्वे स्थानकावर भारतातील पहिला मानवी रोबोट तैनात करण्यात आलेला आहे. नोवाक जोकोविच हा सर्वाधिक टेनिस ग्रँड स्लॅम सामने जिंकणारा जगातील पहिला पुरुष खेळाडू ठरलेला आहे. त्याने एकूण 400 ग्रँड स्लॅम सामने जिंकलेले आहेत. त्यानंतर आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आगामी जे T20 विश्वचषक सुरू आहे त्यामध्ये बांगलादेश या क्रिकेट संघाला अधिकृतपणे बाहेर काढलेला आहे. त्या जागेवर स्कॉटलंड या संघाला संधी देण्यात आलेली आहे. त्यानंतर आहे दक्षिण कोरिया. हा देश कृत्रिम बुद्धिमत्तेचे नियमन करणारा
जगातला पहिला देश ठरलेला आहे. ह्या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी ज्या आपण डिटेलमध्ये या ठिकाणी मित्रांनो बघितलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लेक्चरच्या मोफत पी-डी-एफ नोट्ससाठी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555 त्याला नक्की जॉइन करा. त्या ठिकाणी आपण तुमच्यासाठी या मोफत नोट्स टाकणार आहोत. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. अजून काय सुधारणा हव्यात ते सुद्धा कळवा जेणेकरून आम्हाला आमच्या येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये त्या सुधारणा करता येतील. थांबूया मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.